सर, आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं होतं त्यापैकी 10% जो आरक्षण आहे त्याचं विधेयक जे आहे ते मंजूर एकमताने करण्यात आलेलं आहे. काय तुमची प्रतिक्रिया आहे? जरांगे पाटील यांनी ते काही मान्य केलेलं नाही असे एकंदरीत दिसते त्यांच्या वक्तव्यावर. त्यांनी इन्सिस्ट केलंय की सोयरे, सगळे सोयरे हा शब्दप्रयोग असल्याशिवाय ते मान्य करणार नाहीत असं त्यांनी जाहीर केलं. मला त्या बिल पास करत असताना डुप्लिकेसी दिली अशी असणारी परिस्थिती आहे. काँग्रेस पक्षाने सभागृहामध्ये मान्यता दिली आणि बाहेर आल्यानंतर काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी त्या बिलाच्या विरोधात भूमिका मांडली. हे नेमकं काँग्रेस पक्षाला काय म्हणायचं हेच कळायला मार्ग नाही. दुसऱ्या बाजूस त्यांनी 10% आरक्षण दिलं हे बरोबर आहे, पण कुणाला दिले याचा अजून स्पष्टता नाही. त्याच्यामुळे नेमकं कोण, मराठा हा कोण, तेव्हा तो आल्याशिवाय मला असं वाटतं की या बिलाचं फार चांगल्या रीतीने स्वागत होईल असं मला वाटतं. मात्र जे विरोधक आहेत ते म्हणतात की वेळ मारून नेण्याचं जो काम आहे ते केलं जात आहे. तुम्ही सुद्धा टीका करताय. नेमकं सरकारला यामध्ये काय साध्य करायचं होतं? ते नेमकं माझं म्हणणं असं आहे की टिकाऊ दिलं पाहिजे होतं. मुख्यमंत्री स्वतःहून म्हणतात की आम्ही असं टिकाव केले असे त्या ठिकाणी आहे, परंतु मसरा म्हणून त्या शिंदे कमिटीचे असणारे एक सदस्य जे आहेत त्यांनीच मध्यंतरी असताना फार घाई केल्या जाते, आमच्यावरती दबाव आणला जातो अशा रीतीने वक्तव्य त्यांनी केल्यानंतर म्हणजे जज राहिलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे. तेव्हा त्यांचं ओपिनियन जे आहे ते सुप्रीम कोर्टात महत्वाचं होईल असं मी त्या ठिकाणी. जरांगे पाटील पुन्हा एकदा जे आंदोलन आहे त्याच्यावरती ठाम झालेले आहेत. ते सगळ्या सोयरेचा जो विषय होता तोच मूळ चर्चेत आला नसल्याचं मी म्हटलं ना की त्यांनी जे टीका केलेली आहे की सगळे सोयरे हा शब्द तिथे नाही आणि म्हणून त्यांनी असताना विरोध केला अशी परिस्थिती. हे संपूर्ण जे अधिवेशन आजचं बघून काय वाटतं, सरकारला वेळ मारून यायची होती की निवडणुकी संदर्भात? बीजेपी बेसिकली आरक्षणाच्या फेवर नाहीये अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्यांनी असताना वेळ काढून घेऊन जाण्याचा मार्ग केला एवढं फक्त मी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष.